श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. लोक म्हणतात की बोलल्याने काय होतं, बोलल्याने खूप काही होतं. एक व्यक्ती असतो, तो नेहमी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो आणि तो मंत्र सिद्ध होतो आणि त्या व्यक्तीला सिद्धी प्राप्त होतात. स्वामी समर्थांचा हा मंत्र आपण जर रोज 108 वेळा 21 दिवस जपला तर आपल्याला सिद्धी प्राप्त होते. कोणताही मंत्र तुम्ही घ्या आणि त्याचा नियमितपणे जर तुम्ही मंत्र जप केला तर आपल्याला त्या व्यक्तीला तो मंत्र सिद्ध होतो आणि त्या व्यक्तीला त्या सिद्धी प्राप्त होतात. मंत्र सिद्ध होतो म्हणजे मंत्र खरा ठरतो. तर याचंच उदाहरण म्हणजे काय की जर आपण आयुष्यामध्ये जर जे काही बोलतो ते शब्द 100% सिद्ध होतात. आपण सकाळी उठल्यापासून निगेटिव्ह विचार करत असतो, अरे आज मला ट्रेन भेटणार नाही, अरे आज मला लेट झाला, अरे माझ्याकडे पैसेच नाही आहेत, माझ्याकडे खूप गरिबी आहे, मला बरं वाटत नाही आहे, मी आजारी फील करतो आहे, मला जॉब भेटणार नाही आहे, मला जॉब भेटणार नाही आहे, माझ्याच बाबतीत सगळं असं होतं, माझं नशीब खराब आहे. ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आपण रोज बोलत असतो आणि तेच खरं होतं. जर एखादा मंत्र सिद्ध होऊ शकतं तर तुमचे शब्दसुद्धा सिद्ध होऊ शकतात. त्याच्यासाठी सकाळी उठल्यापासून तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, आजचा दिवस खूप छान आहे, मी वेळेत ऑफिसला पोहोचला आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, आज माझ्या अकाउंटला एवढे अमुक पैसे आहेत, आज माझ्या पाकिटात एवढे पैसे आहेत, आज खूप छान अशी आनंदाची बातमी मी ऐकली आहे. जेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला विचार करता येईल आणि बोलता येईल तेवढे बोला. आज माझा बॉस माझ्यावर खुश आहे, आज माझं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे, आज मला इन्सेंटिव्ह भेटलेले आहे. अशा ज्या पॉझिटिव्ह गोष्टी जर तुम्ही बोलला तर ते शब्द सिद्ध होतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये तसंच घडायला सुरुवात होते. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, हे नक्की करून बघा. ह्याच्यामध्ये सायकोलॉजी म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सिद्धांत आहेत, पण स्वामींची ही कृपा आपल्याला ह्यामध्ये भेटते. तर श्री स्वामी समर्थांची साथ असेल तर आयुष्यामध्ये काहीही अशक्य असं नाही आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे स्वामीचं बीज वाक्यच आहे. तर आजपासून सुरुवात करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.